काव्या म्हणून आहेत, त्यांनी मला हा करी बॉम्ब पाठवलाय आणि आता मी जस्ट ट्राय करणार आहे. एकदम कमी वेळामध्ये होतं, लिटरली त्यांनी दिलंय की 2 ते 3 मिनिटांमध्ये रेडी होतं. त्यांनी आत्ताच चालू केलंय. सो इफ यू आर अराउंड व्हाईट फील्ड डू ट्राय इट आउट. तर हा बघा, हा असा बॉम्ब दिलाय डायरेक्टली. सो आय एम अज्युमिंग की याच्यामध्ये सगळं टाकलेलं आहे, इन्क्लुडिंग ऑलिव्ह ऑइल, गार्लिक, जिंजर गार्लिक पेस्ट, टोमॅटो, ओनियन, कॅशिव्ह आणि काही स्पायसेस. सो आय थिंक फक्त वरनं प्रोटीन किंवा व्हेजेस तुम्ही टाकू शकता आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला ह्याच्यात स्टार्ट करायचं बनवायला. वास तर आय थिंक खूप छान येतोय. फक्त आय थिंक एवढंच झालं की मी एकदम फ्रीझरमधनं काढून त्याला टाकलंय, त्यामुळे थोडासा जास्ती वेळ लागतोय त्याला वितळावायला. वरनं आता मस्त फ्रेश क्रीम टाकून मी त्याला फायनल करतोय. वा, कलर तर खूपच भारी आलाय. एकदम मस्त भाजी आणि आपली कुरकुरी भेंडी सुद्धा रेडी आहे. भाई एक नंबर. भाजी टेस्ट करूया या. तुला पण विचारते भाजी चांगली आहे का. मस्त. आपण जसे घरी बनवतो, घरच्यासारखी टेस्ट आहे. असं नाही म्हणणार की मी हॉटेलमध्ये जशी तुम्हाला मिळते तशी टेस्ट आहे. छान जशी घरी बनते तशी टेस्ट आहे. पनीर बटर मसाला मी बनवलाय. सो हा जो प्रोडक्ट आहे ह्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचं प्रोटीन वापरू शकता. म्हणजे जसं तुम्ही सेम करी बॉम्ब वापरून बटर चिकन सुद्धा बनवू शकता. आणि अजून 2 करी बॉम्ब असे आहेत जे मी लवकरच ट्राय करेन.